आई तुला तो खेळ माहितीये, रिले? त्यात एक खेळाडू धावत धावत एक काठी दुसऱ्या खेळाडूकडे देतो व दुसरा खेळाडू त्याच्या वाटणीची धाव घेऊन तीच काठी पुढच्या खेळाडूकडे देतो. असं करता करताच हा डाव जिंकता येतो. दादाच्या वाटणीची धाव त्याने घेतली. आता काठी माझ्या हातात आहे आणि मी तो डाव जिंकल्याशिवाय काठी सोडणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. आई, तू ना खूप खंबीर राहा. दादा असताना होतीस ना अगदी तशीच. तुझा हात असेल ना माझ्या पाठीवर, मी परिस्थिती नक्की बदलेन. पण तू अशी रडलीस ना की मला पण हल्ल्यासारखं होतं. अगं, आपल्याला हरायचं नाहीये. किती मोठी झालीस ग बा. चल ताई, बाय. अगं आई, मी बघ काय करते. तुळशीकडे बघूनच कळते ती वाळली ते, तरी पण पाणी घालते. आता वाळलेल्या तुळशीला सारखं सारखं पाणी घालून ती काही पुन्हा जिवंत होणार आहे का? कीर्ती, उन्हामुळे ती तुळस फक्त कोमेजली आहे, मेली नाहीये काही. या उन्हाळ्यामध्ये तिला चांगलं श्रद्धेनं आणि जिद्दीनं जगवायचं, पाणी घालून तग द्यायचं. मग पाऊस आला की बघ कशी मस्त फुलेल. बरं. प्रीती, ती तुळस बघितलीस? सध्याच्या आपल्या मनाचं प्रतीक येते. अगं, आयुष्यात वाईट गोष्टी घडतात, मन नाराज होतं, नकारात्मक विचार येतात, जीव नको असं होतो कधी कधी. पण बाळा, एक सांगू का? याच परिस्थितीत मनाला धीर द्यायचा आणि जिद्दीनं पुन्हा जगायला सांगायचं. मग बघ, आयुष्यात पुन्हा चांगल्या गोष्टी घडतात. देव आपल्या परड्यात सुख टाकतो. पण तोपर्यंत त्या भोवतीचे निराशेचे तण असतात ना, ते साफ करायचं. बंद कर ही फेक पॉझिटिव्हिटी. अगं, अजून किती दिवस स्वतःच्याच मनाला फसवणार आहात तुम्ही? मला तर आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त अडचणीच दिसतायत. आता काय असं चांगलं होणार आहे आई? दादाची रिक्षा? कोण तुम्ही आणि आमच्या दादाची रिक्षा तुमच्याकडे कशी काय? नमस्कार, मी आशा इन्शुरन्स कंपनीतून आलोय. अभिजित सावेकर यांनी रिक्षाचा विमा उतरवला होता आणि त्यांनी सगळे हप्ते वेळेवर भरले होते. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून ही रिक्षा पुन्हा रिपेअर करून देण्यात आली आहे. आणि ही घ्या चावी. थांब ताई. हो, हे बघा,
ॲक्सिडेंट जेव्हा झाला ना तेव्हा ही रिक्षा पोलिसांच्या ताब्यात होती. मग ती तुमच्याकडे कशी काय आली? अहो, गुन्हेगाराला पकडलं गेलंय आणि त्याला कोर्टात सुद्धा हजर केलंय आणि पोलिसांना त्यांच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी पूर्ण करायच्या होत्या त्या सुद्धा पूर्ण झाल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला ही रिक्षा सोडून घेता आली. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही रिक्षा काही क्रिमिनल एव्हिडन्स नाही आहे. ही रिक्षा आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही तिची डागडुजी केली आणि तिला नव्याने तयार केली. अहो पण आमच्यापैकी तसं कोणीच तुमच्याकडे आलं नाही किंवा आमचा तुमचा असा संपर्क पण नाही झाला, तरी पण तुम्ही एवढं सगळं. अहो मॅडम, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. आम्ही याची जाहिरात करणार आणि त्याचा फायदा कंपनीला होणार म्हणून एवढं फास्ट केलं. नाही म्हणजे यात आमचा पण फायदा आहे, पण तुमचं पण काम झालंय ना. तुम्ही आत येता का? चहा वगैरे घ्या. नाही, मला बरीच कामं आहेत त्यामुळे मला थांबता येणार नाही. हे घ्या चावी. थँक्यू. येतो. चला. आपलं कुणीतरी खूप वर्षांनी भेटल्यावरच असं वाटतं. आता अगदी तसंच वाटतंय. किती आठवणी आहेत आपल्या या रिक्षेच्या. असं वाटतंय आता आम्ही कुठून तरी येईल आणि रिक्षेचं भाडं मारायला जाईल. बघ ताई, तू म्हणत होतीस ना की काय चांगलं होणार आहे आपल्या आयुष्यात. बघ, चांगली गोष्ट स्वतःहून चालत आली आपल्याकडे. या परिस्थितीत पण ही रिक्षा अनपेक्षितपणे आपल्याकडे आली. हा दादाचा आशीर्वाद आहे आपल्याला. हॅलो स्वराज सर, आपलं काम झालंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सावेकर कुटुंबाच्या घरी रिक्षा पोच झाली आहे. हा, मी इन्शुरन्स कंपनीचा माणूस आहे याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसलाय. पण ती एक मुलगी आहे ना, खूप प्रश्न विचारत होती हो, पण ते मी निभावून नेलंय. मी का हो आता त्यांच्या घराच्या समोरच उभा आहे. खरंच साहेब, खूप खुश आहेत त्या.